से माटी सा वह गुलाब बाकी है, जन्मा भगत सा वीर जिस माटी में वह धारने वाला पंजाब बाकी है। मेरे भारत में बच्चा बच्चा बन जाए भगत सिंह, मेरे वतन में यह इनकलाब बाकी है। आजाद भारत में हर एक जरूरत पूरी हो, मेरे वीर शहीदों का यह ख्वाब बाकी है, यह ख्वाब बाकी है। आदरणीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर आणि येथे जमलेले समस्त श्रोतेगण, आज राजमाता जिजाऊ, युगपुरुष स्वामी विवेकानंद आणि भारतीय स्वातंत्र्य लढाईत अजरामर झालेल्या सर्व वीर योद्ध्यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करणार आहे। मला विषय देण्यात आला आहे, खरंच भारताची वाटचाल महासत्तेकडे होत आहे का? तर माझे उत्तर मी सुरुवातीला म्हटलेल्या हिंदी रचनेतच आहे। मला नाही वाटत की भारताची वाटचाल ही महासत्तेकडे होत आहे। कोण म्हणतोय भारत महासत्ता बनतोय? ज्या देशात आजही मोठ्या प्रमाणात आर्थिक विषमता आहे, जिथे बेरोजगारीने तरुण आत्महत्या गुन्हेगारीच्या दिशेने वळत आहे, जिथे तलाठी परीक्षेत फक्त 4000 जागांसाठी 15 लाख मुले फॉर्म भरतात, चतुर्थ श्रेणी कर्मचारी होण्यासाठी डॉक्टर, इंजिनियर, पदव्युत्तर शिक्षण घेतलेले विद्यार्थी सुद्धा फॉर्म भरताय, तो देश कसा बनेल महासत्ता हेच मला कळत नाही। जिथे आज स्त्री सुरक्षित नाही, कर्मबाजारीपणाला कंटाळून जगाचा पोशिंदा माझा बळीराजा फासाला लटकतोय, जिथे जातीपातीच्या राजकारणात आंदोलने हत्याकांडे घडून आणली जातात, तो देश कसा बनेल महासत्ता? भारतात अमुक विदेशी कंपनी आपल्या मोठे प्रोजेक्ट उभारणार, अशा मोठ्या मोठ्या गप्पा मारणे म्हणजेच महासत्ता नव्हे, तर महात्मा गांधीजींच्या म्हणण्याप्रमाणे आजही माझा देश आणि त्याची अर्थव्यवस्था ही ग्रामीण भागातच आहे आणि तो कृषी प्रधान देश म्हणूनच गणला जातो। मुख्यतः कृषी क्षेत्रावर भारताची अर्थव्यवस्था अवलंबून आहे। मग मी हेच म्हणतोय, या कृषी क्षेत्रात कोणते जगाबद्दल वेगळे तुम्ही घडून आणले जेणेकरून भारत महासत्तेकडे चाललाय? पिकाला भाव मिळत नाही म्हणून शेतकरी रस्त्यावर आंदोलनासाठी उतरलाय, इकडून तिकडून त्या कांद्याला भाव मिळाला होता, त्या निर्यात बंदी केली, दावे केले जातात सुजलाम सुफलाम भारताचे। जगाच्या देशावर भारत हा विकसित होणाऱ्या देशांमध्ये गणला जातो, परंतु जागतिक स्तरावर जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्टच्या रेट वरून त्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा अभ्यास केला जातो आणि करंट इकॉनॉमिक रिपोर्ट नुसार भारताचा जीडीपी दर हा 60% असून हा जगात सर्वात जास्त आहे, पण प्रत्यक्ष जीडीपी मात्र $4 ट्रिलियन आहे, जो की अमेरिका $23.3 ट्रिलियन आणि चायना $17.7 ट्रिलियन तुलनेत खूप कमी आहे। आणि जीडीपी आधारित भारताचे स्थान हे जगात 5वे येते, जे की अमेरिका, चायना, जपान, जर्मनी यानंतर आहे। या ठिकाणी मी हेच सांगू इच्छितो, ज्या विकसित अर्थव्यवस्थेच्या बाबतीत मी येथे उल्लेख केला आहे, त्यांनी आपली भाषा आणि संस्कृती जपत आपला विकास केला आहे, परंतु आपण काय करतोय तर सर्रासपणे पाश्चिमात्य संस्कृतीचं अनुकरण, नमस्कार वरून हाय बाय वर आणि साडीतून जीन्स वर आल्याने कोणी महासत्ता बनत नाही, हे लक्षात घ्या। केवळ मोठे मोठे शिल्प उभारून जागतिक विक्रम मोडीत काढणे म्हणजे स्वतःला महासत्ता म्हणून घेणे नव्हे, तर त्या देशाचे उज्ज्वल भविष्य ज्याच्यावर अवलंबून आहे, त्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देऊन भविष्याच्या आव्हानांसाठी तयार करणे म्हणजे महासत्तेकडे वाटचाल होईल। कारण जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांची मूल्यमापन प्रक्रिया म्हणजे पिसा। सदर परीक्षेत 2009 मध्ये भारतातील काही शाळा सहभागी झाल्या होत्या आणि त्या परीक्षेत 74 देशांपैकी भारत 73व्या स्थानी होता आणि या लाजिरवाण्या पराभवानंतर भारताने आपला समावेश त्या परीक्षेत करूनच घेतला नाही। वास्तवस्थिती ही आहे की आपल्या देशात मंदिराच्या धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली खूप मोठा निधी उभारला जातो, परंतु शिक्षणासाठी वाचनालयासाठी पैसे द्यावे असे कोणालाच वाटत नाही। लोकसंख्या वाढी बरोबर गरिबी, बेरोजगारी, अपुऱ्या पायाभूत सुविधा, पाणी टंचाई, वीज टंचाई आणि आरोग्य साक्षरता सारखी पायाभूत सुविधासाठी संकटे आवासून उभी आहे आणि इंडियन एक्सप्रेस या नावाजलेल्या वृत्तपत्राच्या सर्वेनुसार 42.3% लोक आजही बेरोजगार आहेत। इथे मी कविता म्हणू इच्छितो, इन पंछियों को देखकर जागे है अरमा, इन पंछियों को देखकर जागे है अरमा, धरती पर चल रहे हैं पर झूलेंगे आसमां, पर झूलेंगे आसमां असे म्हणत फक्त हवात डोळे मारून आपण कधी महासत्ता बनणार आहोत का? जर भारताला खरंच महासत्ता बनायचं असेल तर आपल्याला सर्व क्षेत्रात जसे की आर्थिक, सामाजिक, शिक्षण आणि क्रीडा या सर्व क्षेत्रांमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करावे लागेल आणि मी भारताचे भावी नागरिक म्हणून अशी आशा करतो की जरी आज भारत महासत्ताची वाटचाल करत नसेल तरी तो पुढील वर्षांमध्ये महासत्ता बनेल हीच सदिच्छा। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय। स्पर्धा क्रमांक 46 वाली समोर आपला स्पर्धा क्रमांक 46 कोण आहे समोर?